सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला आहे आणि बऱ्याचशा माझ्या कमेंटसुद्धा आल्या आहे फेसबुकवर, की मॅडम, जर पत्नी विनाकारणाने किंवा छोट्या-मोठ्या वादाने घर सोडून जर गेली तर काय करायचं? अशावेळी काय करायचं? तुम्ही तुमच्या वकिलामार्फत तिला एक नांदावयाचा नोटीस पाठवा आणि तिला 7 दिवसाचा वेळ द्या. त्याचं कारण असं, की काय होतं ना, की महिलांच्या फेवरने पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये जास्त कायदे बनवले आहेत आणि उद्या जाऊन जर ती विनाकारणाने तुमच्यावर खावटी म्हणा किंवा मग डोमेस्टिक व्हायलन्सची केस जर दाखल करत असेल, तर त्या अगोदर आपला नोटीस पोहोचणे अत्यावश्यक असतं. जर नोटीस देऊनही ती 7 दिवसाच्या आत घरी जर नांदायला येत नसेल, तर तिथे तुम्हाला कोर्टामध्ये केस दाखल करावं लागेल. आता या नांदावयाच्या केसचा नॉर्मली 1 ते 1.5 वर्षात रिझल्ट तुमच्या फेवरने लागतो आणि 1 ते 1.5 वर्षात रिझल्ट लागल्यानंतर तरीही ती घरी नांदायला यायला तयार नसेल, तर तुम्ही त्या बेसिसवर तिच्याकडनं डिव्होर्स म्हणजे घटस्फोट घेऊ शकता. आता होतं असं, की महिलांच्या फेवरने जास्त कायदे दिले आणि पुरुषांच्या फेवरने कमी कायदे दिलेले आहेत. तर त्यामध्ये पुरुषांची काही ठिकाणी गलती नसतानासुद्धा त्यांना कोर्टाची प्रोसेस भोगावी लागते. त्यांना बराचसा मानसिक त्रास होतो, धावपळ होतं, पैशाचा चुराडा होतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे आपण नांदवाचा नोटीस याच्याकरिता पाठवत असतो, की कोर्टाला आपला चांगला कन्सेंट शो करायचा असतो. कोर्टाला आपला असा कन्सेंट शो करायचा असतो, की ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे घर सोडून गेली. आम्ही तिला हाकललेलं नाही आहे आणि ती जर आजही आमच्याकडे यायला तयार आहे, तर आम्ही नांदवायला तयार आहोत. आजही तिच्यावर आमचं तेवढंच प्रेम आणि तेवढीच आपुलकी आहे. अशा प्रकारचे छोटे-मोठे प्रश्न, छोट्या-मोठ्या क्वेरीज मला येतात आणि कुठेतरी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करते आणि मला आनंद आहे, की माझे दिवसेंदिवस फॉलोअर्स वाढत चाललेले आहे आणि तुमच्या लोकांचं प्रेम मला मिळतं आहे. दुसरी गोष्ट, मला माझ्या आवाजाबद्दल लोकं म्हणतात, की मॅडम, तुमचा आवाज असा का बरं आहे? तर मी मुलगी नाही, मी तृतीयपंथी महिला आहे आणि तृतीयपंथी लोकांचा आवाज असाच असतो. आणखी जर तुमचे डाऊट्स असेल तर काही मला कमेंट्स करा, माझ्या इनबॉक्समध्ये करा. बरेचसे लोकं मला नंबर पोस्ट करा मॅडम असं म्हणतात, पण मी नंबर पोस्ट करू शकत नाही. त्याचं कारण असं, की मी नंबर पोस्ट केला तर मला भरपूर कॉल येतील आणि मी दिवसभर कोर्टामध्ये असते. माझे बरेचसे कामं असतात. माझ्याकडे एवढा वेळ नसतो, की प्रत्येकाचे कॉल रिसीव्ह प्रत्येकाला गाईडन्स करू शकेल. आवडलं तर नक्की शेअर करा.